चला गोल्डन कोंडा आपणास विनंती असेल आपल्या आघाडीचे बॅटर्स पाठवा, खूप विलंब झालेला आहे। विनंती करतोय तुम्हाला की आपण लवकरात लवकर जे आपले आघाडीचे बॅटर्स आहेत ते पाठवून द्या। चला विशाल आणि त्याचप्रमाणे बाबल्या हे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतच आहेत। गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळू शकेल। सकाळच्या सत्रामध्ये जेसीए एका बलाढ्य संघाला त्यांनी पराजित केलं, त्यानंतर एमसीसी मुरुड सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराजित करत असताना आता या तिसऱ्या फेरीमध्ये आपण बघताय ज्यावेळी ते खेळण्यासाठी आलेले आहेत गोल्डन कोंडा या संघाच्या विरोधामध्ये ते खेळतायत। ही मॅच देखील मोठी बनेल यात मात्र शंका नाही आहे। हाय व्होल्टेज ड्रामा आहेत हे दोन खेळाडू आहेत, एक लोटे या ठिकाणून बिलॉंग करतो तर दुसरा खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय। अगदी बलाढ्य असे खेळाडू असतील नामांकित टेनिस क्रिकेटपटूंचा आता मात्र या मॅच मध्ये भरणा असणारे खेळाडू खेळताना दिसतच आहेत। पहिले षटक अदनान माध्यमातून टाकलं जाईल। जॉली बॉईजने टॉस जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी बघा चेंडू स्वीकारण्याचा निर्णय देखील घेतलाय। 4 षटकांचा सामना 24 चेंडूचा खेळ खेळवला जाईल। इथून कोणता संघ विजयाच्या ध्येय गाठेल हे देखील पाहावं लागणार या मॅच मध्ये। चला सामना चालू करा, पंच विलंब झालेला आहे। ऑल सेट ऑल रेडी लेट्स प्ले। सामना चालू केला जाईल। अगदी समोरच्या एंड कडून गोलंदाजी केली जाते। अदनान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। येणारा पुढचा चेंडू असेल डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल। एक सिंगल धाव घेतली जात असताना संघाचं खातं देखील उघडले गेलंय। आपण म्हणतो की डिफेन्स इज द बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं। या क्रिकेटमध्ये तुम्ही डिफेन्सिव्ह खेळ सादर करत असताना तुम्ही यशाचं ध्येय देखील गाठू शकत असता। त्याचप्रमाणे राऊंड द विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा आता मात्र बाबले आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्याकडे विद्वत्ता चांगली आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते। क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे। यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल, त्यांची तारीफ करावी लागेल, त्यांची प्रशंसा करावी लागेल। कारण का आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला एमसीसी मुरुड या संघाच्या विरोधामध्ये जॉली बॉईचा हा संघ ज्या वेळेला खेळला होता ना पंचांवरती परिवर्ण मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी बघा अपील करत होते। त्यांच्यावरती प्रेशर आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जात होता। परंतु आता मात्र देखील पुन्हा एकदा तशाच प्रकारची सिच्युएशन आता त्याच परिस्थितीमध्ये यष्टीरक्षक सातत्याने आपल्या संघासाठी एक मोठं योगदान देखील देत आहेत। क्रिकेट खेळत असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। ओ बॅटचा स्पर्श झालाय, कॅच पकडली जाईल का? एफर्ट चांगलाय, चेंडू दणदण करत सीमारेषा पलीकडे आपण पाहतोय इथे आलं या बाबल्याच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार। आणि बाबूचे एफर्ट्स पाहायला मिळाले चांगले, ज्याने प्रयत्न देखील चांगला केलाय। आपण म्हणतो ना की प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका। हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नसते। हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला इनकरेज करावं लागेल। आपण म्हणतो ना की टेक अ करेज मॅन, माणसा धाडसी हो। आणि जे धाडसी असतात ना क्रिकेट खेळणारे खेळाडू तेच मात्र यशाचं ध्येय गाठण्यासाठी सज्ज होत असतात। पहिल्याच या ठिकाणी तुम्ही बघताय तर नक्कीच चेंडूची कामगिरी मोठा फटका खायचा। आता पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे जरा थोडंसं डीप मध्ये होता, 2 पावलं जर का पुढे असता तर कॅच पकडली गेली असती। प्रॉपर टायमिंग बॅट चेंडूचा होत नाहीये।
विशाल ऑन अ स्ट्राईक मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल नाव मात्र विशाल आहे, परंतु काम देखील आपल्या नावाप्रमाणे केलं जाईल का? मोठं असं नाव करावं लागेल, त्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी अगदी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिलाय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता इथे आलाय खणखणीत दणदणीत चौकार. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. डॉट बॉल आल्यानंतर लगेच तो स्वतःला बाईक केलंय आणि समोरच्या दिशेने आपण बघताय तर खणखणीत असा स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला. अतिशय वेगानं आपण बघतोय आणि सदरची स्पर्धा आपण जर पाहायला गेलं तर दापोली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून नक्कीच प्रसारित केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम दापोली इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. जर का तुम्ही घर बसलेले आहात, तुमचा जो युट्यूब असेल त्याला ओपन करा आणि त्याच्यावरती सर्च करा दापोली इव्हेंट JCI चषक 2024. तिथे सर्च करा, तुमच्या समोर ही सदरची स्पर्धा येईल आणि घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं अगदी रत्नागिरी जिल्हा नसेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या टेनिसच्या मोठमोठ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धा होत असताना षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या विदाउट लॉस 9 याकडे होती जाऊन पोहोचले. बघा टीम मीटिंग करू नका. दोन्ही संघाच्या कडून विनंती असेल, पंच विनंती असेल आपणास की टीम मीटिंग करू देऊ नका कोणत्याच संघाला. आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या चर्चेत असणारं एकमेव नेटवर्क, आपल्या सर्वांचं विश्वासाचं हक्काचं नेटवर्क म्हणजे जीवन नेटवर्क. आणि या जीवन नेटवर्कच्या माध्यमातून आता मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या होणाऱ्या सर्व स्पर्धा त्यांना मात्र नेटवर्क प्रोव्हाइड केलं जातं. आपल्या विश्वासाचं एकमेव नेटवर्क आहे मित्रांनो, ते म्हणजे फक्त आणि फक्त जीवन नेटवर्क. याचप्रमाणे आपण पाहायला गेलं FS क्रिएशनचे सर्वे सर्वा फजल शिरगावकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. फजलजी शिरगावकर सर यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हा. मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. षटकाचा खेळ संपलाय. जफान समाली रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी तुफेल यांच्या माध्यमातून टाकली जाईल. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती ते तयार आहेत. फजल शिरगावकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सरांना विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हा. आणि नक्कीच आपण म्हणतो ना की FS क्रिएशन दापोली तालुक्यातील एकमेव असं ठिकाण आहे. आणि इथे जे तुमच्या समोर बॅनर आपल्याला दिसत आहेत ते FS क्रिएशन यांच्या माध्यमातून प्रिंट केलेले आहेत. सरांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत केलंय आणि सरांना या ठिकाणी सन्मानित देखील केलं गेलं आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅक वरती तुफेल तुम्हाला पाहायला मिळतील. समोर बॅटर्स तयार आहे. इथे सुपला शॉट खेळायचा आहे, परंतु पंचांकडे अपील केली जाईल. पंच सांगता इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. बिंदी चेंडूचे सांगता आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. काय गोलंदाजीचा डब्बा असेल. म्हणजे पहिलं षटक 9 धावांचं टाकलं आणि दुसरं षटक आता मात्र तुफेलला पहिला चेंडू योग्य डब्यावरती टाकलाय. यावेळेला गोल्डन खोंड्याचा संघ खेळतोय. एक खेड तालुक्यातून बिलॉंग करणार तर दुसरा आपण पाहायला गेलं लोटे या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहताय आघाडीसाठी आलेत. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईनचा खेळाडू आतमध्ये. याचा परिपूर्ण अंदाज लावता चेंडू चाललाय दणदण करत लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तो वेल स्टॉप. काय स्टॉप केलंय क्षेत्ररक्षकानं, कौतुक करावं लागेल आणि प्रशंसा केली जाईल. हो या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच यशस्वीरित्या किती धावा, तर 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातील आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. बॅटर्स तयार आहे. मोठा फटका खायचा आहे. बॅट चेंडूचा संपर्क आहे का, पंच सांगतायत अमित विन सर. या ठिकाणी बघा इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये तिथे. एक डॉट बॉल येतोय
आणि डॉट बॉल येत असताना आता चांगल्या प्रकारचे गोलंदाजी आपल्या संघाकडून केली जाते. असेच थांबवावे लागतील. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात हे डझंट मॅटर करत नाही आहे, परंतु तुमच्याकडे सध्या परिस्थितीमध्ये काय खेळ शेष आहे हे खूप मॅटर करत असतं क्रिकेटमध्ये. तुफेलने देखील ते दाखवलंय. हो, पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श झालाय का? पंचांकडे अपील केले मोठ्या प्रमाणामध्ये. पुन्हा गतीला बीट होतोय, गतीमध्ये परिवर्तन. आता कुठेतरी हेच कुठे आपण पाहायला गेल्यानं जो खेळाडू आहे त्याचं ब्रह्मास्त्र बनलंय. गोलंदाजीमध्ये सातत्यानं परिवर्तन केलं जातंय. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आहे. चेंजेस पाहायला मिळालेत. आता योग्य टप्पा गोलंदाजीचा आता या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. बॅटच्या रडारमध्ये आहे. ऑनला ड्राईव्ह केलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? पण तो तसं होत नाहीये. सुंदर असं डिफेन्स केलंय तिथे. वेल स्टॉप थांबवलं. इथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षेत्ररक्षण केलंय. याला तर आपण पाहायला गेलं तर एक वेडा क्रिकेट तुम्ही म्हटलं जातं. जे चेंडू पकडला जातोय तिथे आपल्या संघासाठी एक एक धाव खूप महत्वाची असते. आपण म्हणतो ना की परीक्षेमध्ये एका गुणाला, एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलं तर लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं सर. माझ्या अगदी डाव्या बाजूला आपण पाहायला गेलं तर मुझफ्फर चिकटे सर, HOD ऑफ जिबर नेटवर्क, ते देखील या ठिकाणी आहेत. या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आता चेंडू मात्र खूपच लांब ठोकलाय. 6 धावांकरिता आलाय JCI ब्रँडेड षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. विदाउट लॉस धावसंख्या जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. नक्कीच त्या ठिकाणी जर जीवन नेटवर्कची सातत्याने चर्चा केली जाते, सफरिंग विदाउट बफरिंग, हेच तर मोठं आपण पाहायला गेलं तर नेटवर्क आपल्या हक्काचं आणि विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जीवन नेटवर्क आहे. या ठिकाणी आपले नक्कीच जीवन नेटवर्कचे HOD आपल्या नक्कीच बाजूला बसलेले आहेत. आदरणीय मुझफ्फर चिकटे साहेब देखील या सदरच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील जीवन नेटवर्कचा संघ खेळताना दिसेल आणि तो संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार देखील आहे. आपण मागचीच एक मोठी स्पर्धा बघितली, त्या स्पर्धेचं उपविजेतेपद जीवन नेटवर्क या संघाने नक्कीच पटकावलं होतं. हे एक बलाढ्य संघ आहे. म्हणजे येणारा सुपर डुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल. संडेमध्ये कोणता संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय आणि मंडेला मात्र 2 सेमीफायनल एक फायनलचा थरार पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी जर तुम्ही बघताय क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा थरार JCI यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. अकीब सर धावसंख्या विदाउट लॉस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आमचे दापोली इव्हेंटचे सर्व आदरणीय अकीब चिपळूणकर सर हे देखील आहेत आणि त्यांची संपूर्ण आपण पाहायला गेलं तर टीम देखील या ठिकाणी पोहोचले. आमचे कॅमेरामॅन आहे शहबाज खलफे. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज आलाय. स्वीट शीट काय अदनाच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक आहे. चेंडू दणदण करत सीमारेषा पार धावा मिळायच्या रीत्याला JCI ब्रँडेड चौकार. बाबल्याच्या बॅटमधून आता मात्र एक मोठा प्रहार पाहायला मिळालाय. माइंड फ्रॉम लोटे इथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. स्विचिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला खायचं होतं इथे थर्ड मॅनला, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय या ठिकाणी लॉंग स्टॉपला. तिथे तुम्ही पाहताय हानाचा मामला बघायला मिळतोय. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अदनांना पहिलं षटक टाकलं होतं ना, पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळते. काय क्रिकेट खेळलं जातंय. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण संडेच्या दिवसामध्ये JCI B चा संघ देखील खेळताना दिसेल. आज मुख्य संघ खेळला JCI चा, अगदी चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर केला. परंतु संडे मध्ये JCI B चा संघ खेळेल. तिथे संभवतः बासित खेळताना दिसेल का JCI B मधून? संभवतः असावी मोठ्या प्रमाणात. तिथे तुम्ही पाहता वाईड बॉल असेल. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर केले गेले. वाईड बॉल आला, एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. स्कोर कार्ड मात्र पुढे सर्कल 26 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. म्हणजे आता आघाडीसाठी आलेले जे गोल्डन कोंडा या संघाकडून जे बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांनी संघाची जबाबदारी आता खांद्यावरती घेतली आहे.
समोर असेल विशाल, बॅटच्या आतल्या बाजूची कडा आहे. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आणि कितीही मोठी आपण जर पाहायला गेलं ना, क्रिकेट विश्वातील तारे सितारे ज्या वेळेला दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये खेळतात ना, त्यासाठी परिपूर्ण त्या विकेटचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. या मैदानामध्ये असं उस्मान पटेल असतील, टेनिस क्रिकेट विश्वातील मोठी मोठी नावं खेळून गेलेत. परंतु ज्या वेळेला तुमच्याकडे ती विद्वत्ता मोठ्या प्रमाणात असेल, या विकेटचा जर अनुभव असेल तरच तुम्ही खेळ सादर करू शकता. पंचांचे दोन्ही हात या ठिकाणी भूमी समांतर केले जातील. वाईड बॉल आहे, मकबूल सर यांच्या माध्यमातून दिला गेलाय. इथं थोडंसं आपण पाहायला गेलं तर पंचांवरती नैराश्य आपल्याला जाहीर करताना यशस्वी पाहायला मिळत आहेत. पण तो अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. धावसंख्या 27. आणि जर आपण पाहायला गेलं तर पहिला बाउन्सर दिलेला आहे या षटकातील. 1 बाउन्स या ठिकाणी सांगितलंय की जर का या षटकामध्ये दुसरा बाउन्सर चेंडू आला तर साफ पंचांच्या माध्यमातून इथे नो बॉल घोषित केला जात असतो. समोरच्या एंड कडून गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा नतमस्तक करून जाणारा चेंडू टाकला होता बॅटर्सला. इट्स जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक यष्टींचा वेध घेतलाय आणि खेळाडू मात्र बाद झालाय. आणि ते विकेटचं पतन झालंय. पहिला मोठा धक्का बसलेला आहे गोल्डन खोंडा या संघाला तुम्ही बघताय. आणि क्रमांक 3 वरती नवीन बॅटर्स आलाय. बॅटर्सचं नाव सांगा आम्हाला. इथे आपण जर पाहायला गेलं असलम क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आलेत. गोल्डन खोंडा या संघाकडून तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवात धमाकेदार करून दिली प्रत्येक षटकामध्ये. तुम्ही जर बघत असाल तर 10च्या सरासरीनं त्या धाबा काढल्या गेल्या. 20 धावा बनवले. षटक क्रमांक 3ला तुम्ही पाहताय. आणि तिसरं षटक ज्यावेळेला अदनानं आणलं, अगदी बॅटर्सला नतमस्तक करून जाणारा चेंडू तिथे टाकलाय आणि त्याच वेळेला यष्टींचा वेध घेतला. खेळाडू बाद झाला. मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी काय स्वीप फटका खेळला. फक्त आणि फक्त बॅटचा परिपूर्ण उपयोग केला. जिथे शॉट फाईनल तैनात होता त्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आपण बघतोय आणि सिंगलचे सॅना स्कोर कार्ड मात्र 28. 28 ही आकडेवरती जाऊन धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आता मात्र मन बनवले या संघानं. जॉली बॉईज व्ही या संघ अगदी नशिबाची साथ त्यांना देखील मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. आपण म्हणतो ना, ज्याचे मेहनत आणि कष्ट प्रामाणिक असतील ना, त्याच्यासमोर यशाला देखील झुकावं लागत असतं. आणि तेच आपण बघितलं. म्हणजे कदाचित तुम्ही खेळत असताना थोडीशी नशिबाची साथ आणि तुमचे जे प्रामाणिक कष्ट आहेत जे एकत्रित येतात ना, तेव्हा तुम्ही यशाचं ध्येय देखील नक्कीच गाठू शकता. तेव्हा तुम्हाला कोणीच अडवू शकत नाहीये. संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है सूरज बनकर वही निकलता है. इथे अगदी बॅटच्या रडार मध्ये आहे. आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफला चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न असेल. तिथे चेंडूला पकडण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु या ठिकाणी काय सांगितलं जाईल पंचांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी बॅटरच्या बॅटमधून खणखणीत आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय. लॉस ऑफ 1 विकेट 32. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सर विनंती असेल, पंच विनंती असेल, आपणास टीम मीटिंग करू देऊ नका त्यांना. अजून देखील आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल, शेवटचं षटक आहे त्या गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जाईल हे पाहावं लागणार आहे. जॉली बॉईज व्हीचा संघ 18 चेंडूंचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. एक खेळाडू बाद झालाय. चांगली परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते. 32 32 धावा. तर
चला इथे थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं. गेले 2 मॅच आपल्याला फैजानला गोलंदाजी करताना बघितलं. आता शेवटचं षटक आहे बाबूला टाकताना आपण बघतोय. काहीतरी थोडेसे वेगळे प्लॅन असेल गेमच्या आपल्याला पाहायला मिळालं असेल. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. असलम ऑन स्ट्राइक मार्कवरती तयार असेल. द फन समाली रिसॉर्ट या एंड कडून गोलंदाजी केली जाते. इथे असलमच्या बॅट मधून मोठा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. इट्स अ सक्सेसफुल डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती असलमला डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि इथे विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद झालाय. मोठा धक्का बसला गेला तिथे. इथे दुसरा मोठा धक्का बसलाय. 32 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. अभि तलाठी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच पुढच्या मॅच साठी थेट आपण अभि तलाठी सर यांना पंचांची भूमिका घेताना बघणार आहोत. सर वेलकम तुमचं देखील. नावकुरा शैलीचा बॅटर्स क्रमांक 4 वरती आज साकीब तुम्हाला बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आहे तिथे तुम्ही जर पाहायला गेलं सुंदर क्षेत्ररक्षण आहे. वेल स्टॉप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगलच धाव आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा अजून देखील खेळ शेष आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला गेलं जर गोलंदाज होता बाबू गोलंदाजी मार्गवरती प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांनी केली. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती थोडंसं बाबल्याच्या माध्यमातून मोठा प्रहार केला गेलाय. हवेमध्ये चेंडू आहे. झेल पकडला जाईल का परंतु त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. आणि कॅचेस विन द मॅचेस. एक झेल तुम्हाला खूप महत्वाचा आहे. जर का झेल टिपला गेला असता तिथून 2 धावा मायनस केल्या गेल्या असत्या. परंतु एका चांगल्या बलाढ्य जो खेळाडू होता झैफच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड केली गेली. आता ही मिसफिल्ड मात्र आपण जर एकंदरीत पाहायला गेलात ना तर अपयशाचं कारण बनू शकेल का. ज्यावेळेला तुम्ही जर बघायला गेला भारताचा आणि श्रीलंकाचा सामना 2014 मध्ये रोहित शर्माचा झेल सुटला आणि त्याचं रूपांतर 264 धावांमध्ये केलं गेलं होतं. इथे पुन्हा एकदा तशाच प्रकारची संधी मिळाली. संधीचं सोनं केलं जाईल का. बावल्या आणि याच्या माध्यमातून एकंदरीत बघा तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे. 2 चेंडूचा खेळ शेष असताना 36 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. चला बॅटर्स विनंती असेल आपण जा लवकरात लवकर पॉपिंग क्रीज वरती. इथे मोठा फटका खेळायचा आहे परंतु पंचांकडे अपील केली जाते. पंच प्रभावित नाहीये. डॉट बॉल येतोय.
आणि यापुढे होणारा सामना असेल जालगाव चॅलेंजर्स बनाम दापोली 11 बोथ कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. जालगाव चॅलेंजर्स विनंती असेल की आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस साठी यायचं आहे. जालगाव चॅलेंजर्स कर्णधार प्लीज वेलकम. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं ना तो चेंडू या गोलंदाजाने टाकलाय. धावचेची संधी परंतु या ठिकाणी येस खेळाडू बाद झालाय आणि खेळाडू बाद होत असताना इथे मोठा धक्का बसलाय. 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. या 4 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 38-38 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. 24 चेंडूंमध्ये 39 धावा आता बनवायच्या आहेत. बॅटिंग करणारा जो संघ असेल एकंदरीत जॉली बॉईज व्ही या संघाला 39 धावा कराव्या लागतील. या पुढचं होणारं एक बिग बॅटल असेल, एक मोठं युद्ध आहे आणि ते युद्ध मात्र दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. जालगाव चॅलेंजर्स बनाम दापोली 11 बोथ कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. जालगाव चॅलेंजर्स कर्णधार विनंती आहे आपणास की आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. जालगाव चॅलेंजर्स कर्णधार आपण या. चला आपण टॉस करून घेऊयात. या ठिकाणी जो या ठिकाणी आपण टॉस करून घेतोय तर नक्कीच या जेसीआयचे सिनियर मेंबर आहेत आदरणीय खटवकर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतलाय. जालगाव चॅलेंजर्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. म्हणजे जालगाव चॅलेंजर्सच्या संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तिथे दापोली 11 संघाला बॅटिंगसाठी ते आमंत्रित करतायत. मी इकडे पुन्हा एकदा मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय जिथे जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि तसेच आपण पाहायला गेलं आज जागतिक महिला दिन देखील आहे तर जीवर नेटवर्कच्या माध्यमातून तमाम माता भगिनींना महिला दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा. आघाडीचे फलंदाज चला पाठवून द्या आपण. वंच विनंती असेल चला सामना चालू करून घ्या तुम्ही.
चला मॅच कडे जाऊयात. एक मोठी मॅच चाललेली आहे. 39 फाटला करायचंय. डावखुरा शैलीचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पंचांकडे अपील मागितली जाते. पंचाने सांगितलं चेंडू पडल्यानंतरला अतिरिक्त उछाल प्राप्त झालाय. याच कारणास्तव पंचाने सांगितलंय हा चेंडू मात्र यष्टींच्या खूपच वरती जाऊन ट्रॅव्हल होतोय. इथे लेग बॉलच्या सुरूमध्ये आपण बघताय तर एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाईल. आता संघाचं खातं उघडलं जाते. अदनान आणि सलमानची जोडी आहे या मॅच मध्ये. इथून जो संघ विजय मिळवणार तर नक्कीच सेमीफायनल साठी क्वालिफाय देखील होईल. आणि सेमीफायनल या स्पर्धेची मात्र सोमवारी मंडेला मात्र खेळवली जाणार आहे. गोलंदाजी मार्गावरती डावखुरा शैलीचा गोलंदाज साकीब गोलंदाजीसाठी आलाय. अगदीच जर आपण पाहायला गेलं सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आदनासाठी करतोय. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आहे. जिथे खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली जाते. याच दरम्यान आपण पाहतोय तर लेडी जेसीस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मिस नेहा सुयोग भागवत मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मिस रश्मी समीर कदम मॅम यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. फर्स्ट लेडी ऑफ JCI दापोली मिस प्रियंका ऋत्विक बापट मॅडम या नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलेल्या लेडी JCS यांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर एकंदरीत ही स्पर्धा ज्यावेळेला ऑर्गनाइज केली JCI या संस्थेच्या माध्यमातून आजचा हा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील आलेले आहेत. तुम्ही जर बघत असाल सायंकाळच्या सत्रामध्ये देखील आज जागतिक महिला दिन देखील आहे. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो ज्ञानेश्वरीचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजेचा शिवा झाला. या तमाम माझ्या माता भगिनींना आज जागतिक महिला दिनांच्या JCI या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तसेच जीवन नेटवर्क यांच्या माध्यमातून देखील आज जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण या ठिकाणी या कॉम्बॉक्सवाला मी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय जिथे मॅच मोठी चालले. क्वार्टर फायनलचा मुकाबला स्पर्धेतला पहिला एका बाजूला असेल एक वलाडे संघ जॉली बॉयज बी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोल्डन कोंडा. या दोन संघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळतंय. डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. मोठा फटका खायचा आहे. बॅकवर्ड शॉट लेग तैनात आहे. डायरेक्ट हिट मारला जाईल का. परंतु जिथे आपण पाहायला गेलं जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी सांगितलं इथे जर का मी डायरेक्ट हिट गेला तर एक्स्ट्राच्या धावा जाण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता देखील आहे. धावसंख्येचा विचार करूया 9 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सलमाननं सकाळच्या सत्रामध्ये चांगला प्रभावित करणारा खेळ सादर केला नाहीये. डॉट बॉल येतोय. साकिबनं काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर केलं. षटकाचा खेळ संपलाय. षटकाचा खेळ संपत असताना धाव संख्या विदाउट लॉस जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. तर 18 चेंडू आणि त्याचबरोबर जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी लेडी JCS या ठिकाणी नक्कीच उपस्थिती झालेल्या आहेत. आपण
मिस नेहा सुयोग भागवत मॅमचा आपण यथोचित सन्मान करून घेऊयात. तर आदरणीय प्रसादजी दाभोळी सर यांना विनंती करतो की मिस नेहा सुयोग भागवत मॅमचा आपण यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. प्रसाद दाभोळी सर विनंती करतो आपणास की आपण नेहा भागवत मॅम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतरला मिसेस रश्मी समीर कदम मॅम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आदरणीय कुणालजी मंडलिक सर यांना विनंती करतो की आपण मिसेस रश्मी समीर कदम मॅम यांचा यथोचित सन्मान करा. त्यानंतरला मिस प्रियंका ऋत्विक बापट मॅम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी भूषण इसवालकर सर यांना विनंती करतो की आपण मॅमचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्मान होतोय मिस प्रियंका ऋत्विक बापट मॅम यांचा भूषण इसवालकर सर यांच्या शुभ हस्ते. अभि तलाटी सर यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हा. अभि तलाटी सर विनंती आहे आपणास. गोलंदाजी मार्कवरती पराग आहे. द फन समाली रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करतो. राईट मोर द विकेट समोर बॅटर्स तयार आहे. ओ मोठा फटका खायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहताय बॅटची कडा आणि खेळाडू मात्र बाद. मोठा धक्का बसलाय आदनांच्या स्वरूपात. इथे जॉली बॉईज व्ही या संघाचा आघाडीचा फलंदाज बाद होतोय. चला या ठिकाणी बॅटर्स विनंती असेल आपण जा लवकरात लवकर. 39 धावांचा पाठलाग करायचा. धाव संख्या 9 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. 30 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आता क्रमांक 3 वरती झैबला बघताय. झैबनं चांगली बॅटिंग केली संपूर्ण या स्पर्धेमध्ये. पहिल्या 2 मॅच मध्ये झैब शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढत राहिला, संघर्ष करत राहिला. आता या मॅच मध्ये एक मोठी मॅच आहे. या स्पर्धेतला पहिला क्वार्टर फायनलचा मुकाबला खेळला जातोय. ही जी JCI ची संस्था आहे त्यांच्या माध्यमातून असं ही सामाजिक संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून जे आपण पाहायला गेलं जे खेळाडू असतील आणि आता आपण पाहायला गेलं जे महिलांसाठी देखील आपण नुकताच गेल्या आठवड्यामध्ये एक मोठा उपक्रम बघितलाय. असे मोठमोठे उपक्रम हे सातत्याने JCI संस्था करत असते आणि अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ही संस्था पोहोचले आणि 15 लाखापेक्षा अधिक आपण पाहायला गेलं तर सदस्य या JCI संस्थेमध्ये कार्यरत देखील आहेत. आणि ही जी स्पर्धा ऑर्गनाइज केली इथून जे मिळणारे जे प्रॉफिट असेल हे फक्त आणि फक्त सामाजिक कार्यासाठी वापरलं जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून ही एवढी मोठी संस्था आहे. पराग मनुष्य एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू टाकला. बॅटचा स्पर्श घेतला. यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. दुसरा षटक चालू आहे जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर पुढचे अजून देखील एक मोठी मॅच खेळवायची आहे. विनंती असेल तुम्हा सर्वांना. क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप वेळेचं बंधन असणं गरजेचं असतं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये असलमच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. इथे जर तुम्ही बघत असाल तर एकंदरीत हा असा मामला बघायला मिळाला. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून ताळमेळची कमी आणि ताळमेळची कमी म्हणजे याचा असा अर्थ बघा कुठेतरी आपला संघ बॅकफूट वरती जाण्याची शक्यता देखील असते. रनआउट बघायला मिळू शकला असता. तुमच्या समोर ध्येय उद्दिष्ट किती धावांचं आहे तर 39 धावांचं ध्येय उद्दिष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक आणावेच लागतील आणि तर तुमचं सिंगल आणि दुहेरी या धावांना मात्र यशाचं ध्येय तुम्ही गाठूच शकत नाही. हे क्रिकेट तुम्ही खेळताय. या क्रिकेटमध्ये मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. जीवनामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व दिले जातं. ओ हवेमध्ये चेंडूला खेळले. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इट्स अ सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेटचं पतन. खेळाडू बाद झालाय. इथे दुसरा मोठा धक्का बसलाय जॉली बॉईज व्ही या संघाला.
आता संघ मात्र बॅटिंग करणारा संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघ संकटामध्ये आहे. संकट मोचक म्हणण्यासाठी तुफेल क्रमांक 4 वरती बॅटिंग करताना तुम्हाला बघायला मिळतील. तुफेल या ठिकाणी तुफानासारखी या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. नाव तुफेल आहे. बॅटिंग अफलातून करा आणि अफलातून करत असताना संघाला विजय मिळवून देतील का? परंतु पराग देखील कमी नाहीये. परागचा टप्पा अगदी घातक आहे. बॅटर्सला थांबवणारा टप्पा बघायला मिळाला आणि तिथे थांबवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसरा चेंडू तुम्ही पाहताय तर विकेटचं पतन आहे. अशी टाइम लाईन या पहिल्या 3 चेंडूची सांगितली गेली. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तुफेलसाठी. वाऱ्याचा वेग मात्र आता वाढत चाललाय. राईट हँडेड बॅटरसाठी इकडून जी बॅटिंग करणं आहे ना थोडंसं इझिली देखील आपल्याला जाऊ शकतं. फक्त बॅट चेंडूचा तेवढा उच्च दर्जाचा संपर्क येणं खूप महत्वाचं देखील आहे. परागनं पुढचा येणारा चेंडू तुफेल संघासाठी संकट मोचक बनतील का? ओ सन्मानजनक काय गोलंदाजीचा टप्पा आहे. अगदी परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल प्राप्त झालाय आणि नक्कीच या क्रिकेटमध्ये जर दापोलीचे हिस्टॉरिक आझाद मैदानाचा तुम्ही विचार केला ना तरी सायंकाळचं सत्र आहे. त्या सायंकाळच्या सत्रामध्ये जी विकेट आहे थोडीशी धीमी होते आणि गोलंदाजीसाठी ती विकेट मात्र पोषक होत जाते. हे देखील तितकंच खरं आहे. आपण असे अनेक सामने बघितलेत आणि ज्या वेळेला जॉली बॉयचा संघ खेळतोय 39 धावा या ठिकाणी त्यांना करायच्या आहेत. परंतु त्या ठिकाणी अगदी नजाकत मारा स्ट्रोक आहे. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले. चेंडू दणदण करत सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी इथे आलाय खणखणीत दणदणीत JCI ब्रँडेड चौकार. चला धावसंख्या तिसरा धक्का बसलाय आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. अब 13 क्या होगा? 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. सलमान आहे तो भाई लोग मुमकिन आहे सलमान करू शकेल. पहिल्या 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा आल्या. 3 खेळाडू बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती समीर गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल सलमान. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. इथे गिअर चेंज करावा लागेल. ज्या वेळेला तुम्ही एखादी गाडी चालवता स्टेरिंग वरती हात तर असतो आणि गाडी ज्यावेळेला तुम्हाला हायवे मिळतो ना तेव्हा कसे मोठे आपण टॉप गिअर टाकतो आणि अगदी वेगाने गाडी चालवतो. आज या क्रिकेटमध्ये देखील काय करायचे आहे स्टेरिंग वरती हात ठेवा ऍक्सिलेटर वरती पाय टॉप गिअरला गाडी चालवा आणि मोठमोठे स्ट्रोक खेळा आणि यशाचं ध्येय गाठू शकता. परंतु त्या अगोदर या ठिकाणी या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक आणावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये अजून देखील 13-13च्या सरासरीने या ठिकाणी धावा काढायच्या आहेत. सलमानच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. चेंडू अडवेल फेकेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अतिशय वेगानं या ठिकाणी बघा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जर का डिरेक्ट ठीक असताना तर करीबी मामला बघायला मिळाला असता. 2 धावा पाहायला मिळतील. सलमाननं आता मात्र मोठे फटके खेळणं चालू केलंय. दुहेरी धावा आल्या. जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता अजून देखील आहे.
समीर गोलंदाजीसाठी आहे. समीरला आता योग्य डप्पा टाकेल का तो आपल्या संघाकडून, की बॅटर्स मात्र त्याच्यावरती प्रहार करेल. कोणता संघ जिंकणार याचं प्रिडिक्शन तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लावूच शकत नाही, कारण का सकाळचं तुम्हाला उदाहरण माहितच असेल, याला क्रिकेट म्हटलं जातं. 24ची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बघताय हे क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ का प्रत्येकाने बघितलं सकाळी. हो, या ठिकाणी गुड ऑफ लाईनची डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. आता मात्र जो बॅटर्स आहे ना सलमान, त्याच्या बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवणं खूप महत्वाचं देखील असतं. आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि त्यासाठी तुम्हाला मोठे असे स्ट्रोक नक्कीच खेळावे लागतील. प्रत्येक महापुरुषांचा संघर्ष देखील तुमच्या डोळ्यासमोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष काय होता, हजारो वाघनखांच्या जोरावरती युद्ध जिंकता येते, आपल्या महाराजांची शिकवण आहे. महापुरुषांचा संघर्ष डोळ्यासमोर तुम्ही ठेवा आणि नक्कीच या मॅच मध्ये देखील तुम्ही संघर्ष करू शकाल. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी आहे, स्क्वेअर लेगला अगदी चांगला भिरकवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 बोलतो. खतरा लागेल का? समीर गोलंदाजी मार्गवरती आहे, परंतु समीर असताना समोर देखील सलमान देखील कमी नाहीये. त्याच्याकडे देखील पोटेन्शियल तेवढंच मोठं आहे आणि संडे मध्ये देखील असे बलाढ्य संघ खेळताना तुम्हाला दिसतील. राऊंड द विकेट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मोठा फटका खायचा, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचाने या ठिकाणी सांगितलंय एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बॅटर सलमान बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसला इथे. या टर्निंग मोमेंटचा विकेट आहे. एक मोठा खेळाडू येथे या ठिकाणी मॅच मात्र प्रतिस्पर्धी संघाकडे झुकले का हे पाहावं लागेल. तर एक मोठा बॅटर्स होता ज्याच्याकडे नक्की सर्वांच्या नजरा लागल्या गेल्या होत्या. आता तो सलमान बॅक टू द पवेलियन जातोय चेहऱ्यावरती नैराश्य घेत जात असताना. चौथा धक्का बसलाय. आता धाव संख्या जर पाहायला गेलं 17 वरती जाऊन स्थिरावले. बाबू आणि फैजान आता मात्र हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. जिंकण्यासाठी खूप साऱ्या धावांची आवश्यकता अजून देखील आहे. राऊंड द विकेट आतापर्यंत समीरनं काय गोलंदाजीचा डप्पा टाकला. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून तंबूचा रस्ता दाखवला होता. ओहो, एकदा सुंदर आपल्याला आवाज पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक दोघांमध्ये थोडीशी भांडणं, परंतु यशस्वी झेल टिपलाय आणि इथे मात्र बाबू आला आणि बॅक टू द पवेलियन. लगातार 2 चेंडू 2 खेळाडू बाद. या स्पर्धेतला वन हॅट्रिकचा चेंडू आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली जाईल का असं वाटलं होतं. सलमान आहे तो मुमकिन आहे, परंतु सलमानला देखील तंबूचा रस्ता दाखवला. इथे बाबू आला, त्यांनी देखील प्रहार करायचा होता त्याला, त्यांनी देखील प्रहार केला. विकेटचं पतन. आता क्रमांक या ठिकाणी जर पाहायला गेलात तर एकंदरीत 7वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बासित क्रमांक 7 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच जर पाहायला गेलं सकाळच्या सत्रातली जी मॅच आहे, संघ सकाळीच पराजित झाला असता, परंतु ज्या वेळेला 2 चेंडू एका धावेची गरज असताना तोच बासित आता या ठिकाणी आपण पाहायला गेलं बॅटिंग मार्कवरती तयार आहे. आणि नक्कीच जर पाहायला गेलात तुम्ही किती चांगल्या गोष्टी केल्यात ना, परंतु तुमच्या चुक्या असतात ना. एखादी गोष्ट किती तुम्ही चांगल्या करा, परंतु चुका तुमच्या लक्षातच राहतात, कारण का त्या चुकांवरती तुम्हाला काम करावं लागत असतं. तुम्ही किती चांगलं खेळलात मॅटर करत नाही, परंतु तुम्ही कोणती चूक केलीत ना लगेच ती हायलाइट होते. यालाच तर खरं क्रिकेट म्हटलं जातं. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. अगदी खोदून मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी.
धावचीची संधी आपण जर पाहायला गेलं पंच इथे खेळाडू मात्र बाद होतोय. आपण म्हणतो ना आपले आपलाच घात करतात. मैदानाच्या आतमध्ये बघितलं आणि इथे तिसरा धक्का बसलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 21 करावे लागतील तुम्हाला. चला लवकरात लवकर बॅटर्स दाखल करायचं आहे. जालगाव चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः चेंडू स्वीकारला आणि प्रतिस्पर्धी दापोली 11 या संघाला बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय. शेवटचं षटक पराग घेऊन आलाय. ज्या परागनं दुसरं षटक टाकलं अगदी किफायतीशीर षटक आपल्याला बघायला मिळालं होतं. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. कादिर या ठिकाणी बॅटिंगसाठी तयार असेल. समोर चेंडू टाकला जाईल. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न देखील झालाय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. यशस्वी दुसरी धाव. तिसरी धाव घेतली जाईल का? परंतु 2च धावांवरती संतुष्ट आणि समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 3 मोठे प्रहार करावे लागतील. 3 जर का मोठे प्रहार पाहायला मिळाले फरकच्या गोलंदाजी मार्गावरती ज्यावेळेला गोलंदाज तो तयार आहे. इथे जर पाहायला गेला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक तयार देखील नव्हतं. याच कारणास्तव गोलंदाजाला थोडंसं थांबावं लागलं. तो डिलिव्हरी करत नाहीये चेंडूची. 5 मध्ये 19 ची गरज आहे. आडव्या बॅटने खेळायचं आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फॉलन लाईनची डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आता 19 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 19. त्यानंतरला बिग बॅटल. आजच्या दिवसातला मोठा मुकाबला. जालगाव चॅलेंजर्स बनाम दापोली 11. टॉस जिंकलाय जालगाव चॅलेंजर्सच्या संघानं आणि त्याचप्रमाणे त्यांनी चेंडू म्हणजेच काय क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय आणि दापोली 11 या संघाला बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचं आहे. ना फ्रंट फूटचा वापर होत आहे ना बॅक फूटचा. अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या असत्या ना तर जगायला गंमत आणि देवाला किंमत उरलीच नसते. या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर एक क्रिकेट खेळत असताना तुम्ही फक्त चेंडू तुमच्या बॅटच्या जवळ येणार नाही आणि तुम्ही षटकार ठोकाल. त्यासाठी थोडासा फ्रंट फूटचा वापर करावा लागेल. या दरम्यान आपण पाहताय श्री अतुल गोंदकर झोन प्रेसिडेंट झोन 11 अँड फर्स्ट लेडी ऑफ झोन मिस आदिती अतुल गोंदकर मॅम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मॅम तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. नक्कीच आदरणीय ऋत्विकजी बापट सर यांना विनंती करतो की मिस आदिती अतुल गोंदकर मॅम यांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. आपण सन्मान करूयात मिस आदिती अतुल गोंदकर मॅडम यांचा. मी ऋत्विक बापट सर यांना विनंती करतो की आपण मॅमचा यथोचित सन्मान करा.
चालगाव चॅलेंजर्स या ठिकाणी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत आणि इथे हार्ड लेग बॉईज जॉली बॉईज बी हा संघ इथे पराजित होतोय. जॉली बॉईज कर्णधार या आणि सन्मान चिन्ह आपण घेऊन जा. या जेसे या संस्थेच्या माध्यमातून जे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील त्या सर्व संघांसाठी आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. त्याच दरम्यान आपण पाहायला गेलं तर HOD ऑफ जिमर नेटवर्क आदरणीय मुझफ्फर चिकटे सर या ठिकाणी तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आल्या, तुमचा देखील पुनश्च एकदा आभार. याच दरम्यान सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय आदनानजी मुकादम सर यांचं देखील आगमन झालंय, तर तुमचं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.